मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता कामावर निघालेली असते. पण आता तिच्या एक गोष्ट लक्षात येते की जीवा आंघोळीला गेले आहे तोपर्यंत आपण पटकन इथून निघावं. कारण ते जर कालच्यासारखे मागे मागे आले आणि आईंसमोर म्हणाले की मी तुला नेऊन सोडतो, तर आज माझ्याकडे काही बहाणा नाही आहे आणि उगीच आईंनासुद्धा वाईट वाटेल मी नाही म्हटले तर. त्यांना उगीच डाऊट येईल. त्यामुळे आता मला काही प्रॉब्लेमच नको आहे असं म्हणून ती आता निघणार असते. तिला हातात आता ते घड्याळ घालायचं असतं, परंतु त्या घड्याळाला हात लावताच तिला कालचे प्रसंग आठवतात की जीवा दादा आणि नंदिनीताई तुम्ही दोघेही असे सेम टू सेम प्रेमाचं घड्याळ घालता. खरंच खूप छान आहे हा, उद्यापासून नक्की घालून या असं आता त्यांनी सांगितलेलं असतं. नंदिनी मुद्दामहून ते घड्याळ घालतच नाही, ती आता फक्त बांगडी घालते आणि तशीच बाहेर जायला निघते. दुसरीकडे आता विक्रम हा एकटाच डायनिंग टेबलजवळ असतो आणि तो त्याच्यासाठी सँडविचेस बनवून घेत असतो. त्याचवेळी मानिनी आता खूप वेळ त्याच्याकडे कौतुकाने पाहते आणि त्याच्याजवळ येत हळूहळू त्याला भॉ असं म्हणून घाबरवते. तेव्हा तो आता हसतो आणि म्हणतो, मानिनी अगं किती घाबरलो मी. सकाळी सकाळी माझी काही फिरकी घेतेस का तू, मला घाबरवतीयस का तू. तेव्हा ती हसूनच म्हणते, नाही हो, तुम्हाला कुठे मी घाबरवणार. तेव्हा तो तिला गुड मॉर्निंग असं म्हणतो. तीसुद्धा त्याला गुड मॉर्निंग असं म्हणते. पण मला एक कळत नाही आज आहे काय हे सगळं असं ती विचारते. अहो एरवी मी आणि माझी किचन पार्टनर नंदिनी आम्ही दोघीही सर्वांसाठी नाश्ता बनवतो. त्याच्या आधी आम्ही डिस्कस करत असतो की काय करायचंय आणि आज चक्क मिस्टर विक्रम देशमुख सगळ्यांसाठी नाश्ता करतायत. तेव्हा विक्रम सांगतोय, पण मी सगळ्यांसाठी वगैरे करत नाहीये. तेव्हा मानिनी विचारते, मग हे काय आहे काय नक्की. तेव्हा मी हे खास माझ्या बायकोसाठी बनवतोय असं विक्रम अगदी प्रेमानेच म्हणतो. त्यामुळे मानिनी थोडी लाजते आणि म्हणते, अगं बाई, अहो आज तसं स्पेशल काहीच नाहीये. मग काय नक्की काय चालू आहे तुमच्या मनात. मग आता विक्रम स्वतःचाच मोठेपणा सांगतो आणि तिला म्हणतो, तुला एक सांगू का, हे बघ माझ्या एवढं प्रेम करण्याची कला आणि क्रिएटिव्हिटी ही कोणातच नाहीये. तेव्हा मानिनी हसूनच म्हणते, हो बरोबर आहे तसं तुमचं पण. आणि मग नंतर मला आठवलं की आत्तापर्यंत तुझं दुखत असूनही मी तुझ्यासाठी साधा चहासुद्धा बनवला नाही. तूच माझ्यासाठी सगळं काही करत असतेस. पण मी ऐकलंय काल जीवाने नंदिनीसाठी ऑमलेट वगैरे बनवलं का. मानिनी म्हणते, हो हो. तेव्हा मानिनी सांगते, अहो पण तिने खाल्लंच नाही. तेव्हा का बरं नाही खाल्लं असं विक्रम विचारतो. ती म्हणते, हो तिचा काल ना नॉनव्हेज न खाण्याचा वार होता आणि हे आपल्या पठ्ठ्याला माहितीच नसेल. तेव्हा विक्रम आता हसतो आणि म्हणतो, म्हणजे हा बायकोला इम्प्रेस करायला गेला आणि पडला स्वतःच तोंडावर. पण आता काहीही असो, त्याने इम्प्रेस करण्याचा तरी प्रयत्न केला ना. ठीक आहे, असू देत, कारण एफर्ट्स घेणं हे खूप महत्त्वाचं असतं मानिनी. तेव्हा मानिनी म्हणते, हो तुमचंही बरोबरच आहे. तेव्हा तो आता म्हणतो, काल सकाळी जीवाने मस्त ऑमलेट बनवलं, रात्री काव्याने काय तर छोले पुरी श्रीखंड, वा वा काय बेत होता काल. मग आता तिच्याही हाताला छान चव आहे हा असं विक्रम म्हणतो. तेव्हा मानिनी सांगते, हो ना, आणि जी आपल्याला काल पहिल्यांदाच समजली. तेव्हा विक्रम आता हसतो आणि म्हणतो, बोलल्याच सासूबाई ना बोलल्याच. तेव्हा हसतच मानिनी म्हणते, गप्प बसा हा. मग त्यानंतर जीवा काव्याचं सोडून दे, पण मी माझ्या छानशा बायकोसाठी काहीतरी छानसं बनवायचं ठरवलंय असं विक्रम म्हणतो आणि म्हणूनच मी बनवलंय असं तो आता तिला सांगतो आणि तिच्यासमोर सँडविच धरतो. म्हणतो की हे खास स्पेशली तुझ्यासाठी. तेव्हा मानिनी थँक्यू सो मच असं म्हणते. त्यावरती ती म्हणते, तुम्ही माझ्यावर इम्प्रेस होऊन माझ्यासाठी खास काहीतरी केलं ते छानच आहे, पण हे दोघे अचानक असं काहीतरी का करतायत, असं काही मनात नाही आलं का तुमच्या. तेव्हा विक्रम सांगतो, खरं सांगू मानिनी तुला, माझ्या मनात खरंच असं काहीही आलेलं नाहीये. तेव्हा मानिनी सांगते, पुरुषांच्या मनात ना काहीही येत नाही, पण मी नंदिनीलाच विचारते. बघूया आता कसं केलंय सँडविच ते. तेव्हा तो म्हणतो, प्लीज टेस्ट करून पहा. मग आता ती टेस्ट करून पाहते आणि म्हणते, अरे वा खूप छान आहे. तेव्हा विक्रमला खूपच आनंद होतो की आपल्या हातचं सँडविच माझ्या बायकोने पहिल्यांदाच खाल्लं आणि नेमकं तिला ते आवडलं सुद्धा.
तर आता दुसरीकडे रम्या ही आवरत असते, तिला ऑफिसला जायचं असतं. तेवढ्यातच वसू पोट धरून बसते आणि आई ग बाई ग असं ओरडू लागते. तेव्हा रम्या विचारते, काय ग आई, काय झालं काय तुला अचानक असं? तेव्हा वसू म्हणते, काय होणार मेलीला माझ्या. अगं रात्री ना त्या काव्याने छोले बनवले होते, ते बाधले. मला माहिती आहे ना, तिने चांगल्या मनाने बनवलेच नसणार. तेव्हा रम्या म्हणते, आई अगं असं नाही, तू तिला का उगीचच बोलतेस? तुला रात्रीची कडधान्य चालत नाही हे सांग ना तू. मग आता वसू म्हणते, अगं ते तर माझ्या चांगलंच लक्षात आहे, पण मला एक कळत नाही रम्या, या काव्याला झाले काय ग अचानक? म्हणजे ती अशी अचानक बदललीच कशी? तेव्हा काव्य आता विचारातच पडते आणि म्हणते, काय नक्की म्हणायचंय तुला? तेव्हा वसू म्हणते, अगं त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तिने पार्थसाठी उपवास केला, त्याच्यासाठी पूजा केली आणि काल चक्क पार्थसाठी तिने स्वयंपाक केला. मग आता रम्या हसते आणि विचारते, काय? हे मला माहीत आहे, पण तुला काव्यामध्ये झालेले बदल दिसतायत आई, पण आपल्या पार्थमध्ये झालेले बदल हे दिसत नाहीयेत. तेव्हा त्या दिवशी वटपौर्णिमेला काव्याच्या मागे मागे करणारा पार्थ आणि काल असलेला पार्थ यामध्ये ना खूप फरक आहे, कारण त्या दोघांमध्ये ना नक्कीच काहीतरी बिनसलंय आई. म्हणजे त्या काव्याकडून असं मोठं काहीतरी घडलंय, यामुळे आपला पार्थ म्हणजे पार्थ देशमुख चक्क काव्यावर नाराज झालाय. तेव्हा हो का असं वसू विचारते. तेव्हा रम्या म्हणते, हो अगं, म्हणून तर मी तुला काल म्हणाले नव्हते का, जा तू तिच्याशी बोल, काही कळतंय का, काही सापडतंय का, ते समजून घेण्याचा जरा प्रयत्न कर. तेव्हा वसू म्हणते, हो गेले होते ना मी तिच्या खोलीमध्ये. अगं दचकली ती मला बघून, पण नाही, तिने शिताफीने मात्र बाजू सांभाळली हा. तेव्हा रम्या विचारते, म्हणजे नक्की काय झालं आई? ती काही असं लपवायचा वगैरे प्रयत्न करत होती का, किंवा नर्वस वगैरे होती का? तेव्हा वसूला आता आठवतं, जे एनव्हलप खाली पडलं होतं त्यामुळे ती थोडी घाबरली होती. आणि मग हेच वसू आता सांगण्याचा प्रयत्न करते, अगं ती नर्वस तर नव्हतीच, पण काय माहीत आहे का रम्या, मी तिच्याशी बोलून जेव्हा तिच्या रूममधून बाहेर येत होते ना, तेव्हा एक ब्राऊन इन्व्हलप खाली पडलं, तर ते मी उचललं, तर लगेचच ती ते इन्व्हलप माझ्या हातातून खेचून घ्यायला लागली. मग मी तिला म्हटलं, काय ग असं काय आहे या इन्व्हलपमध्ये? तर म्हणाली, माझ्या अभ्यासाचं आहे, पण मला कळतच नाही तिने हे असं खेचायचं कशाला. त्यावेळी रम्या लगेच तर्कवितर्क लावू लागते आणि विचारते, काय खेचून घेतलं? याचाच अर्थ त्या ब्राऊन एन्व्हलपमध्ये असं काहीतरी आहे जे तिला आपल्या हाती लागू द्यायचं नाहीये, असा त्या दोघीही काव्याच्या बाबतीत अंदाज लावतात. तर दुसरीकडे काव्याही आवरून बाहेर येते, तर तिला अगोदर ती डिवोर्स फाईल दिसते. त्या डिवोर्स पेपरकडे ती पाहतच राहते आणि मग तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता तिला आठवतं की कशाप्रकारे पार्थने माझ्या हातात हे डिवोर्स पेपर दिले आणि डिवोर्स पेपर दिल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही यावर सही करा, 7 दिवसांच्या आत आपण हे नातं आपलं संपवून टाकूयात. पण आता एका क्षणी ती डिस्टर्ब असते, तर दुसऱ्या क्षणी तिचा मूड लगेचच बदलतो, कारण पार्थ तिला कुठेही दिसत नसतो. आता पार्थ कुठेही दिसत नसल्यामुळे काव्याला जरा धक्काच बसतो आणि ती आता बाहेर सारखी डोकावून पाहते आणि म्हणते, अरे बापरे, हा आर्किटेक्ट बोका नक्की गेला कुठे? पण अरे देवा, हे ऑफिसला गेली की काय? पण नाही, माझे ना आज खूप प्लॅन्स आहेत आणि त्यातला एकही प्लॅन फिसकटता कामा नये. मी तरी काय बडबड करत बसलीये. अगं काव्या, आवर ना आवर, पटपट आवर, असं म्हणून ती स्वतःच धावपळ करत आता आवरू लागते, कारण फिसकारून सुद्धा तो बोका अजिबात ऐकणार नाही. त्यानंतर काव्या ही आता रूम बाहेर येते आणि डिवोर्स फाईल तशीच तेथे वरच्यावर असते. तिच्या लक्षात सुद्धा पार्थच्या नादात पटकन ती गोष्ट येत नाही. इकडे विक्रम मानिनीला सांगतो, हे बघ मी अजून एक सँडविच बनवतो. ती म्हणते, नको अहो किती खायला घालताय मला, मला स्वयंपाकघरात जायचंय, स्वयंपाक करायचा आहे. तेवढ्यातच रम्या आता जिन्यावरून खाली येत असते आणि काव्यसुद्धा रूममधून बाहेर येते आणि दोघीही एकाच वेळी आता पार्थला आवाज देतात. ते पाहून मात्र मानिनी आणि विक्रम एकमेकांकडे पाहून हसतात, पण आता पार्थच समोर नसतो. त्यावेळी मानिनी हसते आणि म्हणते, अगं पार्थ केव्हाच तयार होऊन बाहेर सुद्धा गेलाय आणि गाडीत थांबलाय. तेव्हा काव्य म्हणते, काय सांगताय? अहो ते कधी उठले, कधी आवरलं, कधी गाडीत जाऊन बसले, मला तर कळलं सुद्धा नाही.
तेव्हा रम्याची लगबग सुरू होते आणि म्हणते बरं मी निघते हां, बाय मामा मामी, बाय काव्या, असं म्हणून ती पार्कच्या दिशेने धावतच सुटते. त्यावेळी काव्या म्हणते अगं ए थांब थांब, बाय काय, मी येते ना तुझ्याबरोबर बाहेर. अरे बापरे, आय कार्ड राहिलं असं काव्याच्या आता लक्षात येतं. त्यामुळे ती आय कार्ड आणण्यासाठी पुन्हा रूममध्ये पळते. तर रम्याची घाईघाई सुरू होते, कारण काव्याच्या अगोदर तिला पार्क शेजारी गाडीत बसायचं असतं. तेव्हा मानिनी म्हणते रम्या, अगं काव्या येते हां आय कार्ड घेऊन, पार्थला सांग गाडी थांबवायला. ती म्हणते हो ओके ओके ठीक आहे. मग आता रम्या बाहेर जाते. तर इकडे पार्थ हा गाडीत बसलेला असतो. तेव्हा त्याला आता सारखे तेच प्रसंग आठवतात. कशाप्रकारे काव्याच्या आवडीची रेड वेल्वेट पेस्ट्री मी तिच्यासाठी रात्रीचा घेऊन गेलो होतो, ते सुद्धा डिलिव्हरी बॉय बनून. मी तिला इम्प्रेस करण्याचा, तिला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, तिचा मित्र होण्याचा खूप प्रयत्न केला, पण काव्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं. म्हणजे आजपर्यंत मी जे तिच्यासाठी काही केलं हे सगळं काही व्यर्थ गेलं. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला एवढं इम्पॉर्टन्स देतो आणि ती व्यक्ती डायरेक्ट आपल्या हातात डिवोर्स पेपर ठेवते किंवा आपल्याला कळू न देता आपल्यापासून डिवोर्स घेते, तेव्हा आपली काय व्हॅल्यू राहते हे पार्थला आता कळून चुकलेलं असतं. आणि हाच त्याच्यासाठी खूप खूप मोठा धक्का असतो. आणि ते प्रसंग आठवून तो अगदी विचारात पडतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यातच आता रम्या तेथे येते आणि पार्क शेजारी गाडीत बसते. चल निघूयात असं ती म्हणते. तेव्हा तो म्हणतो हो निघूयात, पण तुला आत्ताच सांगतोय ऑफिसमध्ये एक डील आज फायनल करायची आहे, त्यामुळे ती डील फायनल झाली पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि आजची ही डील तू फायनल करायची आहेस, तू हँडल करायची आहेस, चालेल. तेव्हा आता रम्या खुश होते आणि विचारते काय पार्थ खरंच तू असणार तिथे आणि मी हँडल करू का ही डील. तेव्हा तो म्हणतो हो. तर रम्याला आता खूपच आनंद होतो आणि ती म्हणते अरे मला खूप आनंद होतोय पार्थ, तू बाजूला आहे म्हटल्यानंतर मला आनंद आहेच, परंतु एवढी मोठी जबाबदारी आज तू माझ्यावर देतोय म्हटल्यानंतर मला अधिकच आनंद झालाय. चला निघूयात का असं तो विचारतो. तेव्हा रम्या म्हणते हो निघूयात. आता काव्या तितक्यात तेथे येते आणि गाडीत जाऊन बसते. पार्थला समजत नाही नक्की कोण गाडीत बसले. तेव्हा काव्या घड्याळात पाहते आणि म्हणते चला बरोबर 9:15 वाजले हां, मी एकदम वेळेवर आहे आज. त्यानंतर आता पार्थ एकदमच डिस्टर्ब होतो, कारण काव्या मागे बसलेली असते, त्याला अजिबात आवडलेलं नसतं. त्यानंतर आता रम्या ही म्हणते ऐक ना, बँड्राच्या क्लायंटचा मेसेज आलाय. त्यावेळी तो म्हणतो बरं ठीक आहे, हे बघ ऑफिसचं काम झाल्यानंतर त्यांची जी मीटिंग आहे ना ती तू हँडल कर, वाटलं तर गाडी तुझ्याकडेच राहू, हवं असेल तर दुसऱ्या गाडीने येतो किंवा कॅब वगैरेने येतो. त्यावेळी काव्या त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असते. त्यावेळी ती म्हणते नको, गाडी तुझ्याकडेच राहू दे, अरे मी माझी कॅबने येते घरी, चालेल ना. तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे. मग तो गाडी स्टार्ट करतो आणि हळूच काव्याकडे पाहतो. कडे नंदिनी ही आता घराबाहेर पडलेली असते, तिला आनंद निवासमध्ये जायचं असतं. तेव्हा ती आता रिक्षाला थांबवते आणि आनंद निवासमध्ये जायचंय सांगते. तेव्हा त्या रिक्षावाल्या काकांचा गॅसच संपलेला असतो. तशीच ती आता पुढे निघते आणि दुसऱ्या रिक्षावाल्या काकांना हात करते. तेव्हा आनंद निवासमध्ये जायचंय असं म्हणून ती रिक्षाला थांबवत असते, पण एकही रिक्षा अजूनपर्यंत तिच्यासाठीही थांबली नसते. आता 4-5 रिक्षा या थांबलेल्या असतात, परंतु आनंद निवासचं नाव ऐकून त्या तिकडे जाण्यासाठी नकार देतात. मग आता काही वेळानंतर नंदिनी आपली बिचारी तशीच चालत पुढे निघालेली असते. तेवढ्यातच आता जीवा हॉर्न वाजवत तेथे येतो. मग नंदिनी दुर्लक्ष करतच म्हणते रिक्षा थांबा आणि आनंद निवासमध्ये जायचंय. पण समोर असतो तो जीवा बाईकवरून आलेला असतो. तेव्हा तो विचारतो काय आनंद निवासमध्ये जायचंय का. तेव्हा नंदिनीला त्याचा राग येतो. ती रागातच त्याच्याकडे पाहते. मग तो रिक्वेस्ट करतो अगं ये थांब ना नंदिनी, आनंद निवासमध्ये जायचंय ना, अशी का करतेस. मग नंदिनी पुढे निघालेली असते, तर जीवा हळूहळू गाडी चालवत तिच्याबरोबर चालत असतो. तेव्हा नंदिनी हळूच म्हणते हे पहा मी जाईन माझी, काही गरज नाही यायची. तेव्हा तो म्हणतो अगं अशी काय करतेस नंदिनी, कम ऑन, मी तुला सोडतो ना, प्लीज. तेव्हा नंदिनी रागातच म्हणते तुम्ही का हट्ट करताय ना, मला कळतच नाही. अहो तुम्हाला सांगितलं ना मी माझी जाईन म्हणून. तेव्हा जीवासुद्धा विचारतो पण तू का हट्ट करतेस, तुला सांगितलं ना मी सोडतो तुला म्हणून.
तेव्हा तो म्हणतो, अगं असं काय करतेयस, तू बसणार ना, म्हणून बाईक एकदम चकाचक करून आणली आहे आणि चकाचक बाईच भाव देत नाही, याला काही अर्थ आहे का? प्रयत्न असे व्यर्थ जायला नको. अगं चालून चालून दमशील नंदिनी, आनंद निवास खूप लांब आहे अजून, आणि दमलीस ना तर आजारी पडशील हा, आणि आता आजारी पडली ना तर मलाच तुझी मग काळजी घ्यावी लागेल. तसं मला आवडेल हा तुझी काळजी घ्यायला, असं म्हणून तो गाडी ओढत ओढत नंदिनी पाठोपाठ आपला बोलत बोलत चाललेला असतो. तर नंदिनी अजिबात त्याचं काहीही बोलणं ऐकत नसते, त्याच्याकडे दुर्लक्षच ती करू लागते. पण मागे जर बसलीस ना तर मला खूप छान वाटेल, बस ना गं मागे, असं तो सारखा सारखा रिक्वेस्ट करतो. नंदिनी आता जरा फास्ट चालू लागते आणि रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो आता गाडी पुढे पुढे लोटत लोटत तिच्या पाठीपाठी जातो आणि म्हणतो, ओ चकाचक बाई, अहो ओ चकाचक बाई, थांबताय की नाही, ओ नंदिनी मॅडम, अहो थांबा थांबा, असं म्हणून मोठ्या मोठ्याने तो भर रस्त्यातच आता ओरडू लागतो. पण नंदिनी आत्ता यावेळी अजिबात त्याला भाव देत नाही. तेवढ्यातच आता तेथे हवालदार काका येतात आणि जीवाची कॉलरच पकडतात. विचारतात, काय रे रोड रोमिओ, असा बायकांना तू इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो का, त्यांना त्रास देतो का, तुझ्याकडे बघतोच हा, असं म्हणून तो आता रागातच जीवाला चांगलाच झापत असतो. तेव्हा नंदिनी आता ती आता मागे पाहत असते. तेव्हा जीवा आता घाबरतो आणि म्हणतोय, हे पहा हा, मी अजिबात रोड रोमिओ नाहीये जे बायकांना त्रास देत असतात. मग आता जीवाची कॉलरच ते घट्ट पकडून ठेवतात, ते त्याला सोडतच नाही. तेव्हा जीवा घाबरतच म्हणतो, ए नंदिनी, अगं सांग ना यांना, मी तुझा पाठलाग वगैरे काहीही करत नव्हतो, अगं बाई सांग पटकन, नाहीतर हे मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील, त्यानंतर मी तिला कशाला त्रास देऊ, ती तर माझी बायको आहे, असं जीवा सांगतो. तेव्हा हवालदार म्हणतो, आता बायको नवीन शक्कल, अरे तुमचं काय चालू असतं ना कळतच नाही. तेव्हा हा तुमचा नवरा आहे का हो, असं तो नंदिनीला हवालदार विचारतो. तरीही नंदिनी आता काहीच बोलत नसते. तेव्हा ती आता तशीच पुढे पुढे जाते. तेव्हा जीवा म्हणतो, बघा ना हवालदार काका, अहो चक्क माझ्या तोंडावर पाठ फिरवून निघून गेली, याला काही अर्थ आहे का, अशी बायको असते का? तेव्हा हवालदार काकासुद्धा म्हणतात, हो ना, मलाही कळत नाही असं का केलं. मग तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मग जीवाची कॉलरच ते पकडवून ठेवतात. तेव्हा जीवा मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो, हे बघ नंदिनी, मी आजारी पडेन आणि तुलाच माझी काळजी घ्यावी लागेल, मग बघच तुला काय करायचं ते. तेव्हा तो हवालदार जीवाची अगदी हालहाल करून टाकतो आणि तुला थांबता येतं की नाही, असं मोठ्या मोठ्याने ओरडतो. तेव्हा कुठे कशीबशी नंदिनी मागे पाहते. मग त्यानंतर ती म्हणते, दादा प्लीज सोडा त्यांना, कारण तो माझा नवरा आहे. तेव्हा तो हवालदार जीवाची कॉलर सोडतो आणि म्हणतो, हे सांगायला तुम्ही एवढा वेळ का लावला, असं म्हणून ते काका तेथून जातात. त्यानंतर जीवा विचारतो, बसतीयस ना आता? तेव्हा ती म्हणते, जीवा काय तुम्ही, अहो कळतं की नाही काही तुम्हाला, तुमची जखम अजून? तेव्हा तो म्हणतो, भरली आहे जखम आता, अगं जेव्हा तुझ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता तेव्हा तू सुद्धा पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी तिथे खाली आली होतीसच ना, मग मी असा किती दिवस घरामध्ये बसून राहू सांग बरं. तेवढ्यातच एक रिक्षा येते. तेव्हा नंदिनी जीवाकडे दुर्लक्ष करत रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ती रिक्षा तशीच पुढे निघून जाते. जीवा तिच्यावर हसतो आणि म्हणतो, 3-4 रिक्षांना हात केला तरीही एकही रिक्षा तुझ्यासाठी थांबली नाही. तेव्हा नंदिनी विचारते, 3 रिक्षावाले मला नाही म्हटले, हे तुम्हाला कसं कळलं? आता तो म्हणतो, कसं कळलं म्हणजे, माझं लक्ष आहे तुझ्यावर, मी लांबून पाहिलं ना. त्यानंतर नंदिनी आता कशीबशी गाडीवर बसते. तेव्हा जीवाला आठवतं की मी नंदिनीच्या अगोदरच तयार होऊन बाहेर आलो होतो. नंदिनी बंगल्याच्या बाहेर येताच मी 3-4 रिक्षावाल्यांना खूप रिक्वेस्ट केली की तुम्ही काय करायचं, ह्या मॅडम बाहेर आल्या ना त्यांच्यासमोरून असं एक एक करून जायचं, रिकामीच रिक्षा घेऊन जायचं, आणि त्या जर म्हणाल्या ना इकडे जायचं तिकडे जायचं तर तुम्ही स्पष्टपणे म्हणायचं की नाही, आम्हाला नाही जमणार. तेव्हा ते रिक्षावाले काका विचारतात, असं का बरं? मग आता तो म्हणतो, हवं तर रिक्वेस्ट आहे असं समजा, तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या माणसाला फुकट घेऊन जा, नंतर हे पैसे ठेवा अगोदर, असं म्हणून तो 4ही रिक्षावाल्या काकांना पैसे देतो आणि मग नंतर त्यांना सगळा प्लॅन सांगतो पुढे काय करायचं. तेव्हा दिलाचा मामला दिसतोय, असं रिक्षावाले काका म्हणतात. जीवा हसतो आणि म्हणतो, हो. मग नंदिनी आता जेव्हा बंगल्याच्या बाहेर येते तेव्हा सगळे रिक्षावाले काका आता अलर्ट होतात आणि जीवाला मदत करण्याचं ठरवतात. हे जीवाला सगळं काही आठवतं आणि तो गालातच हसतो. नंदिनी म्हणते, मला उशीर होतोय सांगितलंय ना. जीवा म्हणतो, हो अगदी 5 मिनिटात सोडतो तुला.
तर दुसरीकडे आता काव्या ही तिच्या क्लासजवळ येते आणि गाडीतून खाली उतरते। त्याचवेळी आता ती पार्थला काही बोलणार तितक्यातच पार्थ तेथून निघून जातो। मग काव्या बिचारी तशीच हळूहळू पुढे येत असते, तेव्हा अनिशा मागणं येते आणि म्हणते, तुझ्या घराजवळनं मी जात होते, तुला किती कॉल केले, म्हटलं की तुला पिक करावं, पण तुला इथे कोणी सोडलं, तू कुणाबरोबर आलीस? तेव्हा काव्य म्हणते, पार्थने ड्रॉप केले। तेव्हा अनिशाला आनंद होतो। मग काव्य रागातच म्हणते, आणि बायनं म्हणता गेले निघून। मग आता अनिशा हसते आणि म्हणते, कसं असतं ना, माणूस जेव्हा आपल्या जवळ असतं ना तेव्हा त्याची किंमत आपल्याला अजिबातच कळत नाही, आणि माणूस लांब निघून गेला का त्याची किंमत आपल्याला बरोबर कळते। तेव्हा काव्य आता धक्क्यानेच तिला विचारते, काय गं, टोमणा मारतेस का तू मला? मग आता अनिशा म्हणते, नाही ग, तसं नाही, पण पार्थपासून पिच्छा सोडवण्यासाठी तू अगदी जीवाचं रान केलंस, त्यांनी किती काय काय केलं तुझ्यासाठी, पण तू कशालाच भीक घातली नाही। सतत आपली चिडचिड आणि सतत आपला राग, आणि आता काय अचानक असं प्रेम उफाळून आलंय का? तेव्हा काव्याला राग येतो। ती म्हणते, अनिशा, जरा शब्द ना जपून वापर। अगं, प्रेम वगैरे काही नाहीये, हे गिल्ट आहे माझ्या मनात, मी न चांगलं वागल्याचं गिल्ट, आणि म्हणूनच मी करतीये हे सगळं, कारण पार्थने स्वतः डिवोर्स पेपरवर साईन केली आहे, आणि म्हणून मला त्रास होतोय खूप आता। ते चांगले आहेत ग अनिशा, खरंच म्हणजे खरंच खूप चांगले आहेत ते, आणि म्हणूनच त्यांना होणारा त्रास मला अजिबात बघवत नाहीये। आता उशिरा का होईना मला हे सगळं कळलंय, पण आता जाताना तरी किमान बाय म्हणायला नको का? किंवा त्यांच्याशी मी चांगली वागून जाईन असं मला वाटतं। तू त्याला प्लीज प्रेम वगैरे नको म्हणू ग। दुसरीकडे जीवा हा नंदिनीला आनंद आश्रममध्ये सोडतो आणि म्हणतो, मॅडम घ्या, तुमचं घर आलं। मग आता नंदिनी जाणार असते तेव्हा तो म्हणतो, काय मॅडम, ऐका ना जरा। तेव्हा नंदिनी म्हणते, पिकअप करायला, असं म्हणून ती थांबते। तेव्हा तो म्हणतो, येतोच मी पिकअप करायला। ती म्हणते की काही गरज नाही आहे, संध्याकाळी मी रिक्षानेच येणार आहे, त्यामुळे पिकअप करायला तर अजिबातच येऊ नका, असं ती स्पष्टपणे जीवाला त्याच्या तोंडावर सांगते। तेव्हा जीवाला हे ऐकून खूप वाईट वाटतं। दुसरीकडे अनिशा आता काव्याच्या होला हो करते आणि बाकी तुझा दुसरा काय प्लॅन असं विचारते। तेव्हा काव्या म्हणते, काय प्लॅन असणार माझा, कारण पार्थ देशमुखांबरोबर मी आली आहे आणि पार्थ देशमुखांबरोबरच मला घरी जायचंय, कारण जाताना त्यांच्याबरोबर रम्या सुद्धा नसणार। तेव्हा ते ठीक आहे ग, पण पार्थ त्यांची वाट वाकडी करून तुला इथे न्यायला येतील का असं ती विचारते। तेव्हा काव्या म्हणते, ते नाही आले तर आपण वाट वाकडी करून जाऊयात, असं म्हणून ती गालातच हसते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी आता घरी जाताना रिक्षा थांबवते आणि म्हणते, बरं झालं रिक्षा थांबली, मग असंही मला जीवांबरोबर घरी जायचंच नव्हतं। तर आता जीवा स्वतःच रिक्षावाला बनून तेथे आलेला असतो। तर दुसरीकडे आता पार्थ घरी निघालेला असतो तेव्हा त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो। त्यानंतर आता नेमकी समोरूनच एक रिक्षा येते, तेव्हा पार्थ आता ती रिक्षा थांबवतो। तर आता काव्या नेमकी त्याच रिक्षात असते आणि ती हाय असं पार्थला म्हणते, तर पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।